आज मैदान पार पडलं गुरसाळीकरांचं आणि त्या गुरसाळीच्या मैदानामध्ये फायनलचे मानकरी ठरलेले आहेत शिव हरण्या 722. सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये ही जोडी सतत कुठल्या ना कुठल्या तरी मैदानामध्ये पळतच असते, गुलाल हा मिळवतच असते. आणि सामना झालेली कुठली नंद्याचे छोटा बलमा आणि पक्षा आपल्यासोबत महान भारत केसरी हरण्याचे मालक आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल शिव आणि हरण्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं होतं? शिव हरण्याचं नियोजन एकदा आम्ही केला होता पैठणच्या मैदानाला. कुठंतरी मातीचा रान होता, काल्या मातीचा रान, काहीतरी आड अडचण असेल त्या टायमाला आम्ही सेमीला फायनलपासून वंचित राहिलो होतो. पण विश्वास दोघांवरती होता, दोघा मालकांना होता. माझ्या हरण्यावरती दक्कन हॉटेलच्या दादांचा होता आणि माझा शिववरती होता की कुठेशीन तरी ज्याची आपण भक्ती करतो त्या नावावरती विश्वास होता, म्हणजे शिववरती. आणि तो योग आज आला आणि तो योगी त्यानेच घडून आणला. कारण पैरा होता दुसऱ्या बैलाच्या संघ, पण गाडी पळेल का नाही पळेल एवढा विश्वास त्या समोरच्या माणसानं होता की पळेल का नाही पळेल. कारण बैल काही दिवस थांबलेला होता घरात लग्न असल्यामुळे, तर त्यामुळं. पण रातोरात तो कॅन्सल झाला आणि दादाने हरण्याचं नाव घेतल्या शिवचा होकार दिला. ह्याच्यात मला समाधान आहे. गाडी समान उतारली. आम्ही निर्णय घेतला की तुम्ही गाडी पळवा, आम्ही थांबून घेतो. आणि गाडी पळवली, गाडी चांगल्यापैकी पळाली, 3 नंबरची मानकरी झाली. मामा काय सांगायला, इतके दिवस हरण्या मैदानात दिसत नव्हता, प्रेक्षकांना काय सांगायला कशामुळे? हरण्याचा प्रॉब्लेम असा होता की घरात लग्न होता भावाचाच, त्याच्यामुळं 15 दिवस पत्रिका वाटण्यात, एक 4-5 दिवस लग्नाच्या ह्याच्यात आणि 4-5 दिवस आरामात, असं ते 20-25 दिवस महिन्याचा कालावधी गेला. गरमीचा मोसम असल्यामुळे थोडासा त्याच्यात न पळवण्याचा निर्णय घेतला. पण तो कुठेशी तरी माझ्या अंगलट आला होता. कारण लोकांना असं वाटलं की हरण्या काही प्रॉब्लेममुळे थांबून गेला. अंगलट आला म्हणजे नक्की काय? कोणी पैऱ्याला तयार होत नव्हता आणि एक पत्री पायाची निघल्यामुळं, मी 2 वर्ष पत्रीवरतीच बैल पळवलेला होता, तर त्या निघल्यामुळं एक दुधी बावीचा मैदान जो झाला त्याला बिना पत्रीच्या पळवण्याचा निर्णय घेतला. तो कुठेतरी चुकीचा झाला आणि त्यावेळेस गाडी मार खाली. तेव्हा शिरसवडीच्या रायफलवाल्याच्या मालकाने सांगितलं आहे की दादा याला पत्री मार आणि पत्री मारण्यासाठी कर्नाटकला घेऊन जा. तिथं घेऊन गेलो, पत्री मारली. त्याच्यानंतर माली डॉक्टरांजवळ गेलो आरड-बरडला आणि तिथेशीन डॉक्टरांनी मालिश बिलिश करून बैलाला मला फ्रेश करून दिला आणि सांगितला की तू या 8-10 दिवसात जा ना कुठेही बैल पळव. आणि खरोखर माली डॉक्टरांचे आभार, मालिश करणाऱ्याचे कोलीचे आभार, पत्री करणाऱ्याचे जे मियाभाई होते त्यांचे आभार. कारण कुठेशीन तरी मला एक विश्वास दिला होता की तुझा फक्त बैल पळव आणि तो आज विश्वास साध्य झाला. शिवबद्दल त्यानंतर तुम्ही नंद्याचं दर्शन घेतलं आणि आज नंद्याचं म्हणजे कार्य त्याचाच आज आशीर्वाद लागलाय गुलालाच्या रूपानं. काय सांगत? नंद्याचं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जसं आत्ता 4 बैल ही फायनलची मानकरी झाली, याच बेसवर गेल्या वर्षी हरण्या, शिरसवडीचे रायफल, नंद्या आणि नंद्याच्या जोडीचा असलेला नंदी, असे आम्ही 4 जण त्यावेळेस पुशेगावचे मानकरी झालो. आणि आज यावर्षी तो बैल पळावा हे बघायची इच्छा होती, परंतु काही कालाच्या पडद्याआड त्याचं निधन झालं आहे आणि त्याला देवाज्ञा झाली. तर कुठेतरी एक त्या साजाला एकत्र बघण्याची इच्छा होती. तो मी करून हरण्याला त्यांच्या दाराशी घेऊन गेलो. आबांनी त्याचा मान सन्मान केला, त्याला खायला घातला, प्यायला घातला की माझा नंद्या नाही राहिला पण हरण्या आहे. आणि आबांच्या जवळ बसलो, नंद्याचं दर्शन घेतला, निघून गेलो. एक बैलगाडी क्षेत्रात नंदी म्हणजे एक प्रकारे आपल्या पोटचा पोरगा आहे, या हिशोबाने आबांनी त्याच्यावर प्रेम केलेलं होतं. आणि किती हरण्यावर करतो हे माझं मला माहीत आहे. तर या बेसवर मी आबांच्या एक सात्वनासाठी नाही याच्यासाठी गेलो. त्याचा आशीर्वाद आज लाभलाय. हो, 100%च बोललं तर वावगं होणार नाही. कारण कुठंतरी गेल्याचा तो एक आशीर्वाद तो नंद्याचा कुठंतरी एक ताकदीच्या रूपात हरण्याला भेटला. शिवबद्दल काय सांगाल, कसा पळ आहे शिवचा? शिवचा पल म्हणजे शिव हा लहानपणापासून त्याने घेतल्यापासून त्याची किती मेहनत करतात, काय करतात. वहिनी असेल, दादांची मुलं असेल, दादा असेल, भाचा असेल, काही मित्रमंडळी असेल, ही मी लाईव्ह बघितलेली आहे की अतोनात त्याच्यावरती प्रेम. आणि आदातला मी हरण्याला पळवण्यासाठी त्यांना दिलेला पण होता. दात काढल्यामुळं कुठंतरी आम्हाला पळवता नाही आला, आम्ही थांबून घेतला. आणि ते योगायोग आता चालू सीझनला चांगल्यापैकी पळू राहिला आणि 2 वेळेला पळवण्याचा निर्णय घेतला. त्याच्यात आता फायनलला मानकरी राहिली. शिव आणि घरणिकीचा राजा एक सारखे दिसत आहेत, काय सांगाल? भावासारखेच आहेत आणि कोणी प्रेक्षक सुद्धा बोलणार नाही.
पण सकाळी तेवढं चांगल्यापैकी समोरनं व्हिडिओ काढले आणि तसाच हिंदकेसरीचा मान त्याच्या कपाली लागावा हीच फक्त माझ्या हरण्याकडनं आणि माझ्या साहिल प्रतिष्ठान करून एक इच्छा राहील. मित्रांनो, आपण आता शिवच्या मालकांच्याकडे येतोय. मित्रांनो, शिव या नंदीचे मालक आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. गणेश कदम. काय सांगाल, शिव आणि हरण्याची जोडी कशी पळाली आज? शिव हरण्या ही जोडी एक नंबर पाळणार होती. हे आम्हाला माहिती होतं. हरण्या शाना बैला त्यामुळं आम्ही कधी हरण्याला नाही म्हणलो नाही. चला पळूया. आम्हाला माहीत नव्हतं. काल रात्री पायरा हरण्याबरोबर आहे. जेव्हा चिठ्ठ्या निघाल्या त्यावेळेस आम्हाला कळलं हरण्याबरोबर पायरा आहे. मोकळेपणानं पायरा झालाय आणि त्याचं रूपांतर गुलाला झालंय. काय सांगायचं त्याविषयी? एका फोनमध्ये पायरा झाला ना ते गाडी राहणार 100% राहणार. कारण की हे दोघे जण अगोदर सुद्धा पळलेत आणि गुलालाचे मानकरी राहिले. काय सांगाल? नाही ते मित्रांनो, बघू शकताय आपण शिव बैलाचे मालक आहेत आणि हरण्याचे मालक आहेत. ही पेडगावची दोघांची तयारी कशी करताय तुम्ही, शिव आणि हरण्याची शेठ? हे पेडगावसाठीच तयारी चालू आहे. पण आज आपल्या दोन्ही नंदींनी आपल्याला गुलाल दिलेला आहे. आता आम्हाला पहिले 100% होणार. चांगलं. शिव काय सांगायला हरण्याचं पेडगावचं नियोजन कसं असणार आहे? काय हरण्याचं पेडगावचं नियोजन आज दाखवलंच की चांगल्यापैकी दोघे पळाले. वरच्याची इच्छा असेल तर दोघांना पण वापस त्याच पेडगावच्या भूमीवरती पळण्याचे चान्स देईल. नाहीतर कोणत्या तरी चांगले नंदी असतील त्याच्यात पळण्याची नंदी देईल आणि काहीतरी मागच्या वेळी chance ह्याच देऊन ह्याच्यावर काहीतरी हरण्याने एक पराक्रम. नंबर केलेला. हो. हीच जोडी तुम्ही पेडगावला पळवली. हो. इथं एक क्लिओ आहे का काय असा? नाही, किलीवचं काय नाही. आता घरची बैल आहेत दोन्ही, त्याच्यामुळे कोणतं असं काही सांगण्याची पण हे नाही. झाला तर मी दादाला उद्या पण सांगेन तयारीला लाग. हरण्या दादा मला सांगेल की तयारीला लाग. पण जर बघू ना, जर चांगल्यापैकी अजून पण जर कुठेशी तरी दोघांना जर अलग अलग जर आले तर दोघेही त्या हिंदकेसरीच्या मानाचे मानकरी बनलो तर चांगला राहील. आज सगळ्यांना वाटत होतं की हा आपला ह्याचा राजा आहे गर्णिकीचा, आणि कुठेतरी त्या जोडीला तुम्ही आज पण मिस करत होता. काय सांगा त्याविषयी? नाही, मिस करायचा म्हणजे आज पहिला हिंदकेसरी मान मिळून जर देणारा असेल तर तो घरनिकीचा राजा. आणि सुंदर गाडी पळाली होती आणि आज अख्ख्या महाराष्ट्रात भारतभर चर्चा त्या राजाने आणि हरण्याने करून दिली होती. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला बोललो ना की आयुष्यभर त्या बैलांना विसरू शकत नाही. म्हणजे त्याच्यात तुम्हाला आता मगाशी बोललो का आबाचा नंद्या सुद्धा झाला, तोही त्यात तालमीच्या जोडीला पळाला. तोही शिरसवरची रायफल या बैलांना कधीच न विसरण्यासारखे क्षण त्याने कपाली लावून दिली. आणि हे क्षण तुम्ही कॅमेऱ्यातले फ्रेम मध्ये कैद करून ठेवलेत आणि हरण्याच्या ह्याच्यात लावलेले आहेत. काय सांगितलं? सर्व कैद केलेले आहेत. म्हणजे ज्याने ज्याने आपलं तुमच्या सोशल मीडियाच्या मार्फत झालेले आहे, त्याच्यानंतर पत्रकारांच्या मार्फत चांगल्या नामांकित पत्रकारांचं झाला, त्याच्यानंतर साम टी व्ही चॅनल झाला, ABP माझा झाला. हे असे चांगले जे प्रसिद्ध नॅशनल चॅनल आहेत यांना पण त्याची हरण्याची जी कारकीर्द ती दाखवलेली. तर ते कुठेशी तरी एक लोकांच्या प्रेक्षकांच्या नजरेस राहावी आणि आठवणीत राहावी म्हणून मी ते हरण्याच्या रूममध्ये लावून ठेवलेले आहेत आणि त्याच्यात समाधानी. हरण्या आणि शिव हे दोघे जण, दोघांनाही प्रश्न आहे मालकांना की आदत आणि ओपनला दोघे पण पळणार का? आता दोन्ही पळायचा तर शेवटला बघा. आता तुमच्या लाईव्हच्या मार्फत बोलतो, कोणता निर्णय असेल तर ते दादा घेतील. आणि मला पण हरण्याला जर चांगल्यापैकी जर काही वाटला तर घेत. पण मी स्वतः वैयक्तिक असा माझा विचार आहे की 2 दिवसाला मी हरण्याला कोणताच त्रास देणार नाही. कारण वयात झालेला आहे आणि 2 दिवस लगातार 3 फेऱ्या पळणे त्रास होऊ शकतो. त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या बाकीचे धावणीचे बाकीचे पण नंदी आहेत, हे दुसऱ्या दिवशी पाहताना दिसतील का? हो, दोन्ही दिवसाला नंदी साहिल प्रतिष्ठान हा 2 दिवसाला मैदानात सज्ज राहणार आहे. आदातलाही राहणार आहे, ओपनला. त्याच हिशोबाने मी गेल्या वर्षी एकच पण नंदी असल्यामुळे त्याच्यावरती मजा केली होती. एक गुज्जर होता, पण आता या वर्षी 4 नंदी आहेत. त्याच्यामुळं आदात, दुसा, चौसा आणि हारणे अशी कोणती फोडून आम्ही पळवण्याचा विचार केलेला आहे. हे सामना निकाल झालेला आहे, तो पण पहिरेकराचा बैल आहे. काय सांगा त्याविषयी? नाही, चांगला आहे तोही. जलवा आणि ती गाडी पळलेली चांगल्यापैकी पळाली. अक्षयचा छोटा बलमा आता मागच्या लिमच्या मैदानाला माझा जलवा आणि ती गाडी पळाली ती. पण योगाला आज शिवच्या जोडीला पळण्याचा तर चांगली गाडी पळाली. आपण शिवच्या मालकांना विचारतोय, ओपनला आणि आदतला पळणार आहे का शिव? ओपनला
बघा आदत मला चांगला भेटला तर पाळणार आहे. त्याचं ट्रेनिंग कशी चालू आहे का त्याचं ट्रेनिंग आदत आणि दुसऱ्याचं हे सॉरी आदत आणि ओपनचं? शिव हा एकदम सरळ मार्गी पाळणारा बैल आहे. आदतला घेऊन इतका सुंदर पाळतो. ठीक आहे मित्रांनो, या आज बैलगाडा शर्यतीतले दोन मोठी नावं, एक शिवचे मालक आणि हरण्याचे मालक यांची नंदी आज गुलालामध्ये राहिले. अशीच कामगिरी सतत त्यांनी करावी. धन्यवाद.